सो हे गाइस, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आजचा जो व्लॉग आहे तो रँडम व्लॉग आहे. मी असं काही ठरवलेलं नाही की या व्लॉगमध्ये हे करायचं ते करायचं. जस्ट रँडमली मी चालू केलेला आहे व्लॉग सकाळी. तर बघू आपला दिवस कसा जातो. तर आज वीकडे आहे, तर आमच्या दोघांचंही ऑफिस आहे. मी थोड्या वेळात नुकतं आता ऑफिसला निघणार आहे आणि मी सध्या करते चपात्या भाजून घेते मी. आणि बाकी सगळं आवडलेलं आहे. आता डबा भरायचे, टिफिन्स भरायचे, चहा प्यायचं आणि निघायचं ऑफिसला. तर आमच्या दोघांचं जे टायमिंग आहे, दिनेशचा तो 8:30ला, माझी कॅब येते 9 o'clockला. तर 9पर्यंत सगळं आवरावं लागतं. सो सकाळी पटपट उठून सगळं आवरले मी आणि आता घेते चपाती भाजून. तोपर्यंत तुम्ही बघा की मी आज काय जेवण बनवते. तर इथे मी करते बावचीची भाजी, ज्याला म्हणतात गवारीच्या शेंगाची भाजी. तर असे छोटे छोटे कट करून छान याला तव्यावर मस्त पहिला भाजून घेते. भाजल्यानंतर भाजी खूप छान लागते. आणि इथे चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे. तर मी हे चपातीने भाजी करणार. तर येस, मला तुम्हाला दाखवायचं चपाती. मी खूप छान चपात्या करते असं सगळे म्हणतात. त्यावेळी चपाती अशी खूप छान फुलते. पण मी आता 2-3 वेळा टेक घेतलेलं. माझी चपाती ॲक्च्युली मे बी कॅमेराला लाजते. कॅमेरा जसा मी घेते तशी ती फुगत नाही आणि कॅमेरा बंद केला की छान असे फुगते. सो आय डोंट नो काय लॉजिक आहे या चपातीचा, पण ठीक आहे. आणि गाईज, मी खूप संस्कारी बायको आहे. तर मी रोज स्वतःच्या हाताने टिफिन बनवून, माझाही दिनेशचाही दोघांचाही टिफिन आम्ही घरून बनवून नेतो. कारण होते थोडीशी गडबड, थोडंसं लवकर उठावं लागतं, पण होतं मॅनेज. कारण मेड ठेवणं स्पेसिफिकली मलाच पटत नाही. कारण आपल्या घरच्या किचनमध्ये हे घरच्या लेडीजनेच जेवण बनवलं पाहिजे असं मला वाटतं. ही माझी थिंकिंग आहे. आणि कधी कधी गडबड झाली तर ठीक आहे, दिनेशसुद्धा मला हेल्प करतो जेवण बनवण्यामध्ये, पण होऊन जातं मॅनेज. चहासुद्धा होत आलेला आहे. आणि हे स्टँडसुद्धा ॲक्च्युली मी असं हातात घेऊन रेकॉर्ड करणार होते, पण मला हातात घेता घेता चपाती भाजी करपली, काही झालं तर रिस्क नको म्हणून स्टँड वगैरे हे केलं. त्यात स्टँड शोधत माझे 5 मिनटं गेली. आणि माझं असं असतं की 10 मिनटं पण इकडे तिकडे झालं ना, मग सगळं गोंधळ होऊन जातो. कारण माझं असं टाइम टेबल सेट आहे, रुटीन सेट आहे. कारण मी रुटीन फॉलो करणारी मुलगी आहे. तर आम्ही असं रुटीन सेट केलं की या टाईमला हे, या टाईमला हे. तर असं केल्याने बरोबर 8:30पर्यंत सगळं आवरून होतं. पण ठीक आहे, कधी कधी मागे पुढं होऊन जातं. आता या स्टँडमुळे माझे ॲक्च्युली 10 मिनटं गेलेले आहेत, पण ठीक आहे, ते मी कवर करू शकते टायमिंग. आणि वीकेंड असतोच, वीकेंड हा चीट डे असतो. सो तेव्हा थोडंसं रुटीन नाही पाळलं तर चालतं, पण वीकडेजमध्ये थोडंसं रुटीन, थोडंसं डिसिप्लिन पाहिजे यार. आणि हा आहे आमचा ब्रेकफास्ट, जे आहे चहा चपाती. तर आणि इथे बघू शकता हे आहे च्यवनप्राश. तर आम्ही दोघंही सकाळी रोज 1 चमचा च्यवनप्राश खातो. आणि हे चहा चपाती आमचा एव्हरग्रीन फेवरेट नाश्ता आहे. आणि इथे मी भरलेले आहेत दिनेशचा आणि माझे टिफिन्स. तर चपाती भाजी आणि दिनेशला थर्ड टिफिनमध्ये काहीतरी लागतं. सो आज मी त्याला एक मिठाई देते. नाहीतर मग रोज चिप्स, आलू भुजिया, नाहीतर फरसाना किंवा असं काहीतरी गोड काहीतरी देत असते मी थर्ड टिफिनमध्ये. गोईंग ऑफिस. दिनेश, काय बोलायचं तुला सगळ्यांना ऑफिसला जाता जाता? काय फिलिंग असते काय सांगू. चला मला निघाले. हे टाकशील आणि काय काम निघाले? काय काम निघाले? काय नाही काय. चला हळू जावा. दोन कड्या लावल्या. सो येस, झालेली आहे मी ऑफिससाठी रेडी. ॲक्च्युली वाजलेले आहेत 9:09ला अजून 5 मिनटं आहेत. तर 8:30ला दिनेश गेल्यानंतर मला हार्डली मिळतो अर्धा तास स्वतःचा आवरायला. सगळं ऑलमोस्ट आवरून झालेलंच असतं. सो बाकी सगळं पण होतं. आणि जसं मी म्हटलं की मला कॅब आहे. सो ट्रॅव्हलचं एक मला काही काळजीची गोष्ट नाही आहे. पण आणि मग आम्हाला 45 मिनटं ते 1 तास लागतो कॅबने जायला. सो ते जे पेन आहे ते आय थिंक ज्यांना कॅब आहे तेच समजू शकतात की 1 तास कॅबमध्ये बसणं, ट्रॅफिकमध्ये बसणं काय असतं. असं झालेलं आहे माझं आवरून. आणि इथं ट्रंक पॉईंट्स आहे, तर खालीच कॅब येते. आणि रिसेंटली आम्हाला हायब्रिड मोड चालू केलेला आहे, तर ते एक चांगली गोष्ट आहे. तर मला आठवड्यातून 3 दिवस जावं लागतं किंवा डिपेंड करतं. सो मोस्टली मग जमेल तेव्हा मी वर्क फ्रॉम होम घेते, किंवा जेव्हा गरज आहे तेव्हा, किंवा कंटाळा आलेला असतो तेव्हा.
सो हायब्रिड मोड वगैरे आहे. तर येस, सांगण्याचा अर्थ हे होता की माझ्या असं डोक्यात आलं की आज मी ऑफिसचा व्लॉग करेन, की म्हणजे माझा ऑफिस डे कसा असतो. सरांनी मला क्लिक झालं की यार आपण ऑफिसला चाललोय, वीकडे आहे, तर वीकडेचा व्लॉग मी पहिल्यांदा करते. कारण ऑफिस असतं, वर्क फ्रॉम होम असलं तरी खूप डबल प्रेशर असतं, काम असतं आणि माझं लॉग आउट होतं 7-7:30ला. त्याच्यानंतर मग राहिलेले ब्लॉग्स एडिट कर, रील्स एडिट कर, यामध्ये टाईम जातो. तर म्हटलं की वीकडेमध्ये पण आपण काहीतरी डे टू डे ॲक्टिव्हिटीज काहीतरी शूट करायला चालू करू. तर हा माझा फर्स्ट वीकली ब्लॉग आहे, वीक डेवाला ब्लॉग आहे. तर ऑफिसचा ब्लॉग करायचं माझं जस्ट मनात आलं. तर मी जसं जसं जाईन आता, म्हणजे माझं लॉग इन आहे, मग माझं ऑफिसमधलं काय आहे, तर त्याचा मी व्लॉग करायचा प्रयत्न करेन. बघू संध्याकाळपर्यंत कसे कसे व्हिडिओज घेता येईल माहीत. आणि ॲटॉसचा मी व्लॉग ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक मी खाली कमेंटमध्ये देते. तुम्हाला तो व्लॉग बघायचा असेल तर नक्की तो व्लॉग बघा आणि बघू आपला दिवस कसा कसा जातो. तर झालेले आहे मी रेडी, कॅबसुद्धा आलेली आहे खाली. सो निघू आपण आता. दोन लिफ्ट आहेत आणि एकही लिफ्ट वेळेवर येत नाही. तर आय गेस ही येईल आता लिफ्ट. तर राहतो आम्ही 14th फ्लोअरवर. तर बघू आजचा दिवस कसा कसा जातो. तर इव्हन आमच्या बिल्डिंगपासून ते मेन गेटवर जाण्यासाठी सुद्धा खूप चालावं लागतं. आणि इथे मी आलेली आहे मेन गेटच्या बाहेर आणि इथे बघू शकता त्या टेम्पोच्या मागे जी व्हाईट कलरची आहे ती आहे माझी कॅब. तर येस, निघालेले आहे मी, कॅब निघालेले आहे आमच्या सोसायटीच्या रोडवरून. तर 10 वाजेपर्यंत पोहोचीन मी. तर ऑलमोस्ट 1 तास लागतो मला पोहोचायला. तर कॅबमध्ये बसल्या बसल्या मी एकतर गाणी ऐकते किंवा रील्स एडिट करते किंवा व्लॉग एडिट करते. तर हे थोडासा टाईम जो भेटतो तो त्यात मी काही ना काही माझी ॲक्टिव्हिटीज करत असते. आणि इथे उतरलेली आहे मी आणि चालली आहे ऑफिस कॅम्पसमधून. तर हे आहे जे ॲक्च्युली समोरचे ते पेव्हमेंट ब्लॉक्सचं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून मेन गेट त्यांनी बंद केलेला आहे. हा मागचा रोड आहे. तर खूप मोठा कॅम्पस आहे आमचा. सो गाईज, वाजलेले आहेत 10:05. पोचलेली आहे मी आणि आमची बिल्डिंग आहे अराउंड 800-900 मीटर्स. सो चालत चालत चालली आहे मी कॅम्पसमधून आणि गेल्यानंतर बघू. तर तुम्ही तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. ही बघू शकता तुम्ही सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे जिथे नाईट शिफ्टवाली प्रोसेसचे लोक काम करतात आणि हे सगळे छोटे छोटे बिल्डिंग्स आहेत. ही आहे आमची पायवाट किंवा शॉर्टकट आमच्या बिल्डिंगला जाण्यासाठी. तर या शॉर्टकटनीच आम्ही रोज जातो. एवढा मोठा राऊंड घेण्यापेक्षा या शॉर्टकटनी गेलेलं बरं पडतं. फ्रेशन अप होऊन इथे मी मस्त बॉटल वगैरे भरून घेते. कॉफी वगैरे पण घेतो आम्ही कधी कधी आणि आत्ता मस्त कामाला बसायचं.
तर इथे मी सगळा सेटअप वगैरे करते आहे. आणि सगळ्यात मेन आणि अवघड टास्क म्हणजे चार्जर लावणं. येस, चार्जर वगैरे लावून झालेला आहे. वी आर ऑल सेट. तर इथे 10, 11, 11:30 पर्यंत आम्ही सगळे मेल्स वगैरे चेक करतो, थोडंसं काम करतो. आणि इथे वाजलेलं आहेत 11:30. तर 11:30ला रोज आम्ही एक छोटासा ब्रेक घेतो. तर कोणाला काही नाश्ता करायचा असेल किंवा चहा वगैरे घ्यायचा असेल तर त्यासाठी हा ब्रेक असतो आमचा. तर इथे बघू शकता नाश्त्याला हे सगळं आहे. आणि इथे आम्ही घेतोय मस्त गरमागरम चहा. तर हे खूप छान स्टॉल चालतो चहावाल्यांचं आणि हे साईडला त्यांचंच एक स्टॉप आहे. इथे मस्त घेतोय आम्ही अद्रक चहा. चहा हे कधीही घेऊ शकते मी. येस, परत आलेलो आहोत आम्ही आणि मांडी घालणं इज मॅन्डेटरी भाई. तर मांडी घालून मस्त कम्फर्टेबल होऊन आता परत चालू केलेलं आहे मी काम. तर सरळ आता लंच ब्रेकसाठी उठणार आम्ही. लंच ब्रेक युजली आम्ही 2 वाजता वगैरे घेतो. फ्रेश वाजलेलं आहे 2. आम्ही आलो आहे जेवायला. ओव्हनमध्ये मस्त जेवण आम्ही गरम करतोय. आणि इथे मी घेतलेलं आहे थोडंसं दही आणि आम्ही आता जेवणार. तर जेवण झाल्यानंतर आम्ही स्ट्रेट जाण्यापेक्षा, शॉर्टकटनी जाण्यापेक्षा एक लॉंग वॉक घेत जातो. जेवल्यानंतर थोडंसं चाललं पण पाहिजे म्हणून. तर लॉंग वॉक घेत आम्ही आता जातो आहे रिटर्न बिल्डिंगमध्ये. तुमको भी लेती हो डले सा. ये हमारी टीम की सबसे शैतान लड़की. सो गाईज वाजले आहेत 6:30. एका अर्धा तासात लॉग आउट होईल आमचं. आणि मी एक छोटासा ब्रेक घ्यायला गेलो होतो 5 वाजता. तर आमचं कसं असतं की आमच्या कंपनीमध्ये नाईट शिफ्ट करणारे सुद्धा प्रोसेस आहे. सो खूप जण नाईट शिफ्टसुद्धा करतात. तर आम्ही कॅन्टीनवरून जेव्हा येत असतो ना तेव्हा गेटमधून काही लोक येत असतात, लॉग इन टाईम असतात. तर खूप साऱ्या मुली मी रोजच बघते, आजही बघितलं. तर जे खूप असं फुल मेकअप करून येतात, वेगवेगळी हेअरस्टाईल करून येतात. माझ्या फ्लोअरवरचे आता थोडे जण आहेत जे असे हेअरस्टाईल वगैरे, वेणीमध्ये वेणी किंवा असं पफ काढून येणार किंवा फुल मेकअप, डार्क लिपस्टिक, आयलायनर हे ते लावून येणार. तर मला सगळ्यांना लिटरली हा क्वेश्चन विचारायचा एक दिवस, किंवा जे कोणी लेडीज गर्ल्स माझा हा ब्लॉग बघत असतील तेही हे करत असतील तर मला नक्की त्यांना विचारायचं की तुम्हाला टाईम कधी भेटतो भाई. म्हणजे सकाळी आवरताना मी कसं अर्धा तासात आवर. हेअरस्टाईलचं खूप लांब राहिलं, मला आठवतसुद्धा नाही की मी कधी मेकअप करून आली आहे ऑफिसला. तर इथल्या मुली लिटरली म्हणजे असा पूर्ण मेकअपचा थर, डार्क लिपस्टिक, आयलायनर आणि ते हेअरस्टाईल पण एक वेळ एक्सेप्टेड आहे. पण मेकअप लिटरली तुम्हाला मेकअप करायला टाईम भेटतो सकाळी. आणि आय डोंट नो यार, कारण मला तर कधीच नाही जमलं ही मेकअप किंवा हेअरस्टाईल वगैरे करून यायला. हेअरस्टाईल तर मी कधी करतच नाही, कारण कॅबवरून 1 तास येणं 1 तास जाणं, मी अशी झोपलेली असते. सो प्रश्नच येत नाही आणि मेकअपचंही येत नाही, कारण कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. मी इवन कपडेसुद्धा इतके कम्फर्टेबल घालते, असं
कारण सगळ्यात जास्त वेळ आपण आपल्या ऑफिसमध्ये असतो, सो तो कम्फर्ट यायला खूप आय मीन माझ्यासाठी खूप ते इम्पॉर्टंट आहे. तर हे खूप फनी गोष्ट आहे जी मला तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करावीशी वाटली. तर येस, एक अर्धा तासात होईल लॉग आउट. खूप एक्झॉस्टिंग डे होता आज, खूप बडबड झाली आहे माझी, पण ठीक आहे, अर्धा तासात निघेल इथून. पण मला घरी जायला 8:30 होतील, सो तुम्ही ब्लॉग बघत राहा. आणि येस, वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. झालेलं आहे माझं लॉग आउट. आणि बघू शकतो खूप अंधार पडलेला आहे. आता तर सप्टेंबर चालू आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त अंधार असतो. अँड येस, ॲज युजल रेग्युलर ट्रॅफिक, त्यात खूप पाऊस पडलेला आहे, तर ट्रॅफिक जाम. आय डोंट नो मी कधी पोचेन, आणि मला खूप झोप पण आलेली आहे आता. सो येस, झालेला आहे नेक्स्ट डे. ॲक्च्युली कालच मी ब्लॉगची एंड करणार होते, पण झालं असे काल खूप पाऊस होता आणि मला यायला 8:45 झाली. इतकं ट्रॅफिक होतं आणि मी कॅबमध्ये झोपलेसुद्धा होते. तर आल्यानंतर जेवण केल्याने लगेच झोपले. सो म्हटलं आत्ता ब्लॉगची एंड करू. तर हा तो छोटासा ब्लॉग माझ्या एक वीक डेचा. तर असंच आमचं रुटीन असतं मंडे टू फ्रायडे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जे कोणी नवीन असतील आमच्या चॅनलला, नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.